रोम रोम भाइयों. मस्तपैकी सकाळी सकाळी माणसं सोडवल्याने आपण निघालो शुभमच्या दुकानाकडे. शुभमच्या दुकानावर पोहोचलो, पण आपल्या ब्लॉग मध्ये यासाठी भाऊनी मस्त नाटापाटा चालू केला. मग काय, त्याच्या दुकानात गिटार दिसलं. वाजवायचं कसं माहित नव्हतं, पण मला वाजवायचंच होतं. बळजबरी घेतलं आणि वाजवत बसलो. घरी येऊन पाहिलं तर एवढे फुगे पाहून म्हणलं काय झालंय. तेवढ्यात मम्मी बोलली की बाळाला आणायचंय घरी आपल्याला. मग काय, आपण पण फुगे हातात घेतले आणि लावायला सुरुवात केली. बाळ घरी येणार म्हणून बाई खूपच खुश. मग म्हणलं तुम्ही आवरून ठेवा, वहिनी घरी येणार म्हणल्यावर नवीन ड्रेस घ्यायलाच लागतोय. मग आम्ही गेलो ड्रेस घ्यायला. तेवढं साक्षी म्हणे ड्रेसचा नंतर भाऊ, पहिले मला काहीतरी खायला द्या. आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मोहिनीच्या हातात मस्तपैकी त्यांच्या ड्रेसची पिशवी ठेवली आणि आपण निघालो घराकडे. आपण घरी पोहोचेपर्यंत यांनी बऱ्यापैकी आवरून ठेवलं होतं. पसरा तर भरपूरच घातलेला होता. बाळ घरी येणार म्हणून सगळेच आतुरतेने बाळाची वाट बघत होते. शेवटी बाळ आला आणि सगळेच खुश झाले. वहिनीने बाळाला मस्तपैकी गादीवर ठेवत नाही कुठं, लगेच बाळाची आजी आली आणि बाळासंग खेळायलाच लागली. बाळ घरी यायच्या खुशीत महेश रावाने डायप पेढेच वाटायला घेतले. आपण पण आपल्या बाळासाठी छोटीशी अंगठी केली, त्याला घालून मस्तपैकी फोटो वगैरे काढून घेतले. बाळाचं स्वागत तर मस्तपैकी झाले, पण म्हणलं एवढ्या फुग्यांचं काय करायचं, म्हणून गलीतले पोरं बोलवले आणि सगळ्यांनाच वाटून दिले.